सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते। एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट। या दोन संघांमध्ये आपण पाहतोय हा सामना मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचा सामना आहे। आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एका बाजूने प्रसाद पवळे, दुसऱ्या बाजूने प्रताप शितोळे। आघाडीचे दोन फलंदाज आहेत। तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक पहिला घेऊन गणेश। दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे गेला आहे। 4 धावा मिळाल्यात प्रसादच्या बॅटमधून आलेला एक सुंदर चौकार। या पूर्वीच्या संबंध देखील चांगली सुरुवात प्रतापने केली होती। चांगले मोठे आक्रमक स्ट्रोक त्याने खेळले होते। इथे देखील आपण पाहतोय एक चौकाराच्या बॅटमधून येतोय। संघाचा धावफलकाचा श्रीगणेश झाला प्रसाद पवळेच्या या चौकाराने। 4 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या। जो संघ जिंकेल तो मात्र टॉप 4 मध्ये, जो संघ पराभूत होईल तो मात्र 5व्या क्रमांकावरती। त्यामुळे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, वेगाने बॅट फिरवली प्रसादने। मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बॅटाने बॉलचा संपर्क मात्र तिथे होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये। हा चेंडू येतोय निर्धाव, डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत। गणेश कुराडे हा गोलंदाज पुन्हा गोलंदाजच्या मार्कवरती तयार। पावलांचा वापर केला आणि चेंडू पाठवलाय आउट ऑफ द पार्क। प्रसाद पवळे बाहुबली स्ट्रोक खेळतोय। चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार। षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने 6 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल। संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचले। धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा। दुहेरी अंकामध्ये संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय। चला थोडी काही करा। गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार झाला। दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे। दोन्ही संघांना मात्र इथे जिंकणं फार महत्वाचं आहे। यावेळेस हा चेंडू वाईट लाईनला धरून होता, तिथे मात्र पंचाने जमिनीला समांतर हात केलेत। कळवला हा चेंडू वाईट बॉल आहे। अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड वाढेल। धावफलकावरती डबल एका अर्थात 11 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत। 6 षटकांचा सामना, 6 षटकांची लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चल थोडी घाई करा मित्रांनो, टाइम लिमिट तुम्हाला आहे हे विसरून चालणार नाही। यावेळेस मात्र पंच केला हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये। प्रसादच्या बॅट मधून चेंडू सरळ सीमारेषे पार फरार। मिळतात धावा 4। पुन्हा एकदा चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय। 4 धावेने स्कोर कार्ड वाढेल। संघाचा धावफलक पुढे जाईल। मुळशी सम्राट कासरसाई या टीमच्या धावफलकावरती धावा आपण पाहतोय 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात। यावेळेस वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक। प्रसाद पवळे ऑन फायर, बिग हिट, बिग ब्लास्ट, छेर षटकार। पहिलं षटक संपलं। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ झालाय। पहिल्या षटकामध्ये संघातील प्रमुख गोलंदाज गणेश मात्र प्रचंड महागडा ठरला। तब्बल 21 धावा
पहिल्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. 21 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहे. प्रसाद पवळेच्या माध्यमातून नोंदवल्या गेल्यात. प्रसाद पवळे पहिल्या षटकामध्ये 31 धावा कुठून काढल्या तिथे. षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण झाल्यानंतर नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय अथर्व पवळे, संघातील एक प्रमुख गोलंदाज. अथर्व सातत्याच्या सरावाने नक्कीच चांगलं स्थान मात्र आपल्या संघामध्ये या खेळाडून निर्माण केलंय. तर पाहिजे पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण झाल्यानंतर त्याच्यावरती जबाबदार दिली आहे. तो कशा प्रकारे मात्र इथे गोलंदाजी करेल, कशा प्रकारे मात्र आता इथून पुढचा डाव तो सांभाळेल, कशा प्रकारे धावा तो रोकेल, हे फार महत्वाचं असणार आहे. अथर्ववरती नक्कीच सरपुंगळ संघाने विश्वास दाखवला. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याने त्याच्या खांद्यावरती घेतली. चला स्पीड अप करा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. पहिला बॉल प्रतापसाठी होता, फटका फसलाय. पहिल्याच बॉलवरती 0 वरती मात्र प्रताप बाद होईल. पहिला धक्का प्रतापच्या रूपाने. पहिली विकेट आली. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतापच्या रूपाने बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश शेलार. जयेश शेलार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या स्पर्धेमध्ये म्हणजे जयेश पहिला चेंडू आता खेळत असेल. जयेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 21 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस पाऊन्सरचा प्रयत्न होता तिथे, परंतु जास्त दिशा भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल. 1 बाउंडची चेतावणी देखील दिली जाईल. अतिरिक्त धावजी मैदानाच्या आतमध्ये खर्च होते. अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धपलकावरती 22 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज अथर्व पुन्हा तयार. समोर जयेश शेलार. यावेळेस अगदी बंड टाकलं होता चेंडू. दुसरा बाजूने जागा सोडले. चेंडू हातामध्ये येत नाही. तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पवळे सुखरूप असेल. संधी होती, प्रसाद पवळेने जागा सोडली होती. अगदी खेळपट्टीच्या मध्ये पोहोचलो होता. तिथून मागे जाण्यासाठी त्याने बराचसा संघर्ष केला, बराचसा वेळ घेतला. श्रवणच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि त्यानंतर फेकीला बराचसा वेळ झाल्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुखरूप असेल. प्रसाद सुखरूपरित्या मात्र आपल्या खेळामध्ये पोहोचेल. यावेळेस देखील भन्नाट वेग, तिखट मारा केलाय. जयेशला मात्र थांबून ठेवलं तिथे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. पहिल्या षटकामध्ये 21 धावा प्रसाद पवळे कुठून काढल्या, त्याने ताकद दाखवली त्याची, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये धावा रोखण्यासाठी अथर्ववरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास तो सार्थ करतोय. पहिले 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट आणि 1 व्हाईट बॉलच्या साह्याने 1 धाव खर्च केली आहे त्याने. यावेळेस मात्र बिग हिट. जयेशच्या बॅट मधून उंच आकाशामध्ये खेळलेला स्ट्रोक. वाह वाह, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण केलं तिथे. आता स्पर्शने आपण पाहतोय दूरवरचा अंतर कापत मात्र चेंडूच्या खाली पोहोचला. झेल टिपण्याचा प्रयत्न होता, झेल झाला नाही, परंतु चेंडू अडवला तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. महत्वाच्या धावा वाचवल्या तिथे. 2 धावा तिथे कंप्लीट होतील. 2 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाते धावपलकावरती 24 धावा. अतिशय महत्वाचा सामना हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये, परंतु जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र 5व्या क्रमांकावरती विराजमान होणार आहे. 24 धावा धावपलकावरती. मोठी विकेट येते. जयेश मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. स्पर्शने मात्र तिथे चांगला झेल टिपला. दुसरा बॅटर माघारी गेलाय. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 24 धावा धावपलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अक्षय. संघाचा संघनायक अक्षय शितोळे हा नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 24 धावा धावपलकावरती त्यामध्ये प्रसाद पहिल्या 6 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्यात. 21 धावा होत्या. एक अवांतर धाव देखील पाहायला मिळाली होती. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजाने कमबॅक केले. अथर्वने कमबॅक केले. 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्या. पहिल्या बॉलवरती प्रताप सारख्या एका तगड्या बॅटरला बाद केलं. त्यानंतर जयेश शेलारची एक मोठी विकेट मिळवली. आता समोर अक्षय दाखल झालाय. संघाचा संघ नायक मुळशी तालुक्यातील एक प्रभावशाली अष्टपैलू खेळाडू अक्षय शितोळे. पहिलाच बॉल पुढे सरसावत मात्र फटका खेळला. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. स्पर्शत पोहोचला तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव एक सिंगल मिळाली. चांगली फेकी तिथे होतं. चांगलं कलेक्शन मंगेशचं. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 25 धावा 4 धावा मात्र तिथे खर्च झाल्या. षटक क्रमांक 2 मध्ये चांगली गोलंदाजी 2 विकेट मिळवल्या. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती 25 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्या. पहिल्या 2 षटकांसाठी आपण पाहिलं तर जवळपास 11 मिनिटांचा कालावधी खर्च केलाय. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 घेऊन नवीन गोलंदाज मंगेश. चला वेळ वाचवा. स्पीडअप करा. पहिल्या 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटांचा कालावधी खर्च केलेला आहे. अजून तुमच्याकडे 14 मिनिटांचा कालावधी आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून 3 षटकं टाकायची आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मंगेश. समोर आपण पाहतोय अक्षय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती क्षेत्ररक्षकांना मात्र इथे सलामी देणारा. क्षेत्ररक्षकांना मात्र फक्त चेंडूकडे पाहत राहावं लागतंय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. चौकार. पहिल्याच बॉलवरती मंगेचं स्वागत झालं चौकाराने. तो चान्स पाहायला मिळाला. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी दिली नाही. फक्त चेंडूकडे पाहण्यासाठी भाग पाडलं तिथे अक्षयने. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस मात्र जागा बनवत मात्र तिथे स्ट्रोक खेळलाय. डीप पॉइंट मध्ये यावेळेस हा चेंडू फरार झाला. अक्षयच्या बॅट मधून येतोय लागोपाठचा लगातारचा दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. मंगेशवरती प्रचंड मोठं आक्रमण केलं अक्षयने. दोन्ही संघांचे संघनायक एकमेकांच्या विरोधामध्ये. अक्षयने मात्र प्रचंड मोठे हल्ले केलेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार खेळले. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वेगाने पुढे जाते. धावपलकावरती धावा आहेत 33 धावा 2 विकेटच्या बदल्यामध्ये 33 धावा धावपलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टॉस जिंकला होता रायझिंग स्टार पिरंगुट संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगचं आमंत्रण दिलं मुळशी सम्राट कासरसाई टीमला आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून प्रसादने चांगली सुरुवात केली. षटक क्रमांक 2 मध्ये रायझिंग स्टार संघाने कमबॅक केलं. परंतु षटक क्रमांक 3 आणि त्या तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कासरसाई संघ मात्र इथे धावपलकावरती प्रचंड वेगाने धावा धावपलकावरती नोंदवतोय. रिव्हर्सचा प्रयत्न होता यावेळेस परंतु अगदी बंदट टाकला होता हा चेंडू आणि हा चेंडू खोदून काढल्यामध्ये अक्षयला यश येत नाहीये. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळेल. 1.5 धाव पाहायला मिळेल. हा चेंडू स्कोर कार्ड वरती 33 धावा 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 6 षटकांची लढत आपण खेळवतोय. 6 षटकांचे सामने आपण खेळवतोय. बगेश पुन्हा तयार. ओव्हर द विकेट समोर अक्षय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय डीप पॉइंट मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. अक्षयच्या बॅट मधून सनसनी चौकार.
4 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावपलकावरती आपण पाहतोय 37 धावा धावपलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 12 धावा मंगेशने आतापर्यंत खर्च केल्या. त्यामध्ये 3 चौकार पाहायला मिळाले अक्षय शितोळेच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करतोय अक्षय. धावपलकाला मोठी उंची देण्यासाठी मात्र आक्रमक स्ट्रोक त्याच्या माध्यमातून खेळले जात आहेत. अजूनही मंगेशचे या षटकातील 2 चेंडू बाकी. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पावलांचा वापर करत हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. अथर्व चेंडूपर्यंत पोहोचतो. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी मात्र तिथे प्रयत्न नाही. केवळ एक धाव एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं गेलं. संघाचं धावपलक पुढे गेलं. धावपलकावरती 38 धावा. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट. या 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो मात्र पुढे जाईल, टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. परंतु जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र 5व्या क्रमांकावरती विराजमान होईल. मंगेश पुन्हा एकदा यावेळेस बिग हिट. आकाशाला गवसणी घालत प्रसाद पवळ्याच्या बॅटमधून सडक पे कडक बेधडक ठोकलाय षटकार. गोलंदाजीच्या मार्गावर आपण पाहतो नवीन गोलंदाज दाखल होईल. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 44 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. मंगेश प्रचंड महागडा ठरलाय. प्रचंड मोठे आक्रमक स्ट्रोक खेळले गेले त्याच्या या षटकामध्ये. अक्षय आक्रमणाला सुरुवात केली तर शेवटच्या बॉलवरती प्रसाद पवळेला आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 असेल आणि 4थ्या षटकामध्ये पुन्हा धावा रोखण्यासाठी अथर्व पवळेचा वापर केला जातोय. अथर्व आलाय पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती. अथर्वने मात्र यापूर्वी 1 षटक टाकलं होतं. त्यामध्ये 4 धावा त्याने खर्च केल्या. प्रताप आणि जयेश हे 2 फलंदाज त्याने माघारी पाठवले होते. आता पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये तो आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. समोर पहिला चेंडू फेस करण्यासाठी अक्षय शितोळे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती भन्नाट वेग. पॅटला तिथे मात्र टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पहिला या षटकातील निर्धाव पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये असेल अथर्व पुन्हा तयार. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा होता चेंडू. यॉर्करचा प्रयत्न केला तिथे. अधिक चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेला आलो ते कार्पेटच्या साह्याने खेळून काढलाय. अजय पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आली. अथर्व मात्र प्रभावशाली राहिला. अथर्वने मात्र नियंत्रणपूर्वक गोलंदाजी केली. अथर्ववरती आक्रमण चढवणं तितकंसं सोपं जात नाहीये कारण चांगले चेंडू इथे येतात आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मान देत मात्र विकेट वाचवत इथे फलंदाज मात्र थांबलेत. आक्रमण थांबवलं तिथे. मैदानाच्या आतमध्ये शांत रीतीने पुढे वाटचाल केली जाते. 45 धावा आतापर्यंत धावपलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. प्रसाद पवळे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. यावेळेस हा चेंडू बॅटवरती मिडल होत नाहीये. मिस टाइम स्ट्रोक होता. मिड विकेट मध्ये स्पर्शत गोळे चेंडू पर्यंत पोहोचला. तिथे तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा 1 धाव 1 सिंगल. एका धावेच्या पद्धतीने मात्र स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावपलक पुढे जाते. धावपलकावरती धावा ते 46 धावा. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक 1 मध्ये आक्रमण, षटक क्रमांक 2 मध्ये शांतता, षटक क्रमांक 3 मध्ये आक्रमण, षटक क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत शांतता पाहायला मिळाली. 1 षटक रायझिंग स्टार पिरंगुट संघाच्या बाजूने तर 1 षटक मुळशी सम्राट कासरसाई टीमच्या बाजूने जाते. ज्या प्रकारे नाण्याला 2 बाजू असतात त्याच प्रकारे 2 बाजू या सामन्यामध्ये डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पायावरती होता चेंडू. पण चांगला वापर केला. दिशा दिली आहे. आउटफील्ड फार वेगवान आहे परंतु त्या आउटफील्डला वेगवान जरी असलं तरी क्षेत्ररक्षक पोहोचला तिथपर्यंत. चेंडू अडवला, स्टॉप केला, फिके केली. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावाच्या मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा तिथे मात्र पळून पूर्ण होतील. स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 48 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. प्रतापची स्वस्तात विकेट आली. त्यानंतर जयेश देखील स्वस्तात बाद झाला. परंतु डाव सांभाळला अक्षय आणि प्रसाद या 2 फलंदाजांनी. डाव पुढे चालू ठेवलाय. यावेळेस देखील आपण पाहतोय पायावरती होता चेंडू. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. तो परत मैदानाच्या आतमध्ये 1 सिंगल. अथर्वचं कौतुक असेल. 2 तगड्या बॅटरला मात्र थांबवण्याचं धाडस करतोय तो.
चांगला लढतोय, धावा रोखण्याचा प्रयत्न करतो. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर 5 चेंडू त्यांनी टाकलेत, 5 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजून एक चेंडू या षटकातील बाकी आहे, तो चेंडू फेस करेल तो आता प्रसाद पवळे. बाहुबली म्हणून या खेळाडूला ओळख मिळाली आहे, बाहुबली बॅटर म्हणून प्रसाद पवळेची ओळख राहिली आहे. यावेळेस वेगवान चेंडू होता, बॅटवरती आला नाही, चेंडू डॉट. षटकाची सांगता होईल. 5 धावा अथर्वने या षटकामध्ये खर्च केला, चांगलं कमबॅक केलं त्याने. वैयक्तिक 2 षटकं टाकली, त्यामध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 49 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चार षटकांचा खेळ झाला, 49 धावा धावफलकावरती आहेत. त्यामध्ये अथर्व पवळेची 2 षटकं, त्यामध्ये 9 धावा. त्या व्यतिरिक्तच्या 2 षटकांमध्ये 40 धावा खर्च झालेल्या आहेत. अजूनही मैदानाच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पुन्हा संघाचा संघनायक आला गोलंदाजीच्या मार्फत मंगेश. मागणा जरूर ठरला होता, परंतु स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी त्याने घेतली आहे. संघाचा लीडर आहे, संघाचा संघनायक, त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ लढतोय तोच मंगेश आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजीच्या मार्फत पाहायला मिळेल. समोर पुन्हा अक्षय, पहिलाच बॉल और फुलटॉस होता, उतरता होता चेंडू, क्षेत्ररक्षक स्पर्शात आहे तिथे, चांगला स्टॉप केला, चांगली फेकी तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक सिंगल मिड विकेट मध्ये स्पर्शदला आपण पाहतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला, त्यानंतर चेंडूची फेकी या सिंगल बरोबर मुळशी सम्राट कासळसाई या टीमचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा च्या मात्र स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र बॅटच्या आतली कडा प्रसाद आपण पाहतो तिथे यावेळेस बीट होईल. प्रसादने मात्र चांगली खिंड लढवली आहे. या पूर्वीच्या सामन्यात देखील 2 चौकार खेळले, त्यानंतर मात्र त्याचे विकेट आली, परंतु या सामन्यामध्ये त्याने 10 चेंडू आतापर्यंत फेस केले. 10 चेंडूमध्ये 27 धावा, चांगली सुरुवात त्याने करून दिली. पहिल्या षटकामध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, एक अवांतर धाव पाहायला मिळाली. 21 धावा पहिल्या षटकामध्ये होता. नंतर चांगली गोलंदाजी अथर्वने केली, 4 धावा खर्च केल्या. मंगेश पुन्हा मागे ठरला, 19 धावा त्याने खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये अथर्वने पुन्हा कमबॅक केलं, 5 धावा खर्च केल्या. यावेळेस फुलटॉस वरती प्रसाद पवळे ठरलाय बॉस. चेंडू सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेग मध्ये षटकार. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती अब तक 56 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मंगेश पुन्हा जाते यार ओव्हर द विकेट, समोर प्रसाद पवळे. यावेळेस पुन्हा एकदा बैठक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 62 धावा. या षटकामध्ये देखील मंगेश महागडा राहिला. 4 चेंडूमध्ये 13 खर्च केल्या, 2 चेंडू बाकी आहेत. फुलटॉल वसूल, लागोपाठचा लगातारचा तिसरा षटकार. 2 बॉल आणि त्याच्यावरती षटकार. तिसऱ्या पंचांना विचारणा केली आहे.
आत्ताचा नो बॉल आहे. 69 धावा धावपलकावरती आहेत. सर जुना चेंडू या ठिकाणी दिला जातोय. सामना चालू करून घ्या. एकोणसत्तर धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत प्रसादने. यावेळेचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मग पाहतोय. फ्री हिटचा चेंडू होता तिथे मात्र वाईट बॉल घोषित होतोय. फ्री हिट पात्र कंटिन्यू राहील. अतिरिक्त अबंतर धावेने संघाचा धावपलक वाढलं जाते. धावपलकावरती 70 धावा 2 विकेटच्या बबदल्यामध्ये. पंकेश मात्र मागे ठरला या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील त्याने 19 धावा खर्च केल्या होत्या. इथे देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत त्याने 21 धावा खर्च केलेल्या आहेत. प्रचंड महागडा ठरलाय. 70 धावा धावपलकावरती असून 2 चेंडू बाकी आहेत. फ्री हिटचा चेंडू घेऊन पुन्हा जातो यार. यावेळेस स्लोअर फुल टॉस होता ऑन साइडला मिड विकेट लंगोलचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चुकी झाली. आधीच कर्ज बाजारी त्यात उसनं मागतोय शेजारी. धावा थांबत नाही आणि चुका इथे होत आहेत. धावा वाढवल्या जात आहेत. पुन्हा आलाय चौकार. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. धावपलकावरती 4 धावेच्या मदतीने वाढ होते. 74 धावा धावपलकावरती. शेवटचा 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. मंगेश पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. हॉर्न स्ट्राईक प्रसाद. खुलवा टप्प्याचा होता चेंडू. सिंगल धावेचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्पर्श झाला. चेंडू दिसटला. बॅकअप साठी अजय आहे. 2 धावे मिळतील आणि प्रसाद साठी टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. 15 चेंडू 51 धावा. अर्धशतक ठोकतोय प्रसाद पवळे. अर्धशतक पूर्ण केलं प्रसादने. 15 चेंडू मध्ये 51 धावेंची खेळी केली. 5 षटकांचा खेळ झालाय. दिलेल्या नियमित वेळेमध्ये झाले. दिलेल्या नियोजित वेळेमध्ये मात्र तिथे पहिले 5 षटकं संपलेली आहेत. 76 धावा धावपलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. इनिंग ब्रेक मध्ये लॉर्ड्स आपण सेमीफायनलचे संपन्न करणार आहे. त्यानंतर पहिला सेमीफायनलचा सामन्याचा टॉस केला जाईल. कॅप्टन्सला विनंती आपण संपर्क करा. अखिल कासांबोरी क्रिकेट क्लब कासरांबोली, स्वर्गवासी सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन आणि नवखंडनाथ क्रिकेट क्लब बोरावडे. तिन्ही संघांना कॅप्टनला विनंती आपण या ठिकाणी या. इनिंग ब्रेक मध्ये लॉर्ड्स आपण संपन्न करणार आहे. 5 षटकांचा खेळ झाला. 76 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती सौरभ गोळे हा नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. 76 धावा धावपलकावरती. एका बाजूने अक्षय 11 चेंडू मध्ये 19 धावा. प्रसाद पवळे 15 चेंडू मध्ये 51 धावा. अर्धशतकीय खेळी. यावेळेस पहिलाच बॉल पिक केलाय आणि तिथे मात्र चांगले प्रयत्न आहेत तिथे मंथनचे. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू अडवला. सीमारेषेच्या आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न तिथे केला. तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. अक्षयने मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न देखील तितके चांगले होते. केवळ एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वाढेल तिथे धावपलकावरती. 77 धावा धावपलकावरती. 77 धावा धावपलकावरती आहेत. प्रसाद प्रभावित खेळ राहिला या बॅटरचा. बाहुबली म्हणून का मला ओळखलं जातं ते दाखवून दिलं. 15 चेंडू मध्ये अर्धशतक ठोकलंय. सौरभ पुन्हा एकदा. यावेळेस प्रसादच्या बॅट मधून उंची मिळाली, तितकी लांबी मिळत नाही. सुंदर झेल, नाईस शॉट, ब्रिलियंट झेल तिथे पाहायला मिळेल. चांगले प्रयत्न आणि तिथे
तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाते. सीमारेषेच्या आतमध्ये मात्र झेल टिपला आहे की नाही आता ते तिथे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. महेश जाधव सर आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. षटकार आहे. चांगला प्रयत्न होता स्पर्शचा परंतु शरीराचा काही भाग तिथे बाउंड्री लाईनला टच झालाय आणि जो षटकार मैदानाच्या आतमध्ये कळवला जातोय. स्कोरकार्ड वाढलं जाईल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 83 धावा जीवनदान. सौरभ पुन्हा तयार. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. एक सिंगल तर घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न प्रसादचा आहे परंतु तिथे मात्र नकार कळवला. अक्षयने माघारी पाठवलं. केवळ एक धाव एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड वाढलं जाईल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 84 धावा. तिसऱ्या पंचाला त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा वापर केला तिसऱ्या पंचांचा ओव्हर स्टेप साठी. साईड लाईन साठी मात्र गोलंदाजाचा पाय साईड लाईनला लागला आहे की नाही ते मात्र आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. महेश जाधव सर. नो बॉल. साईड लाईनला मात्र तिथे गोलंदाजा पाय टच झालाय. नो बॉल. रिव्हर्स रिव्हर्स स्विच हिट. अक्षयच्या बॅट मधून क्रिकेटचा क्लास पाहायला मिळाला. तिथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. स्कोरकार्ड पुढे जातोय. धावफलकावरती 91 धावा. 91 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा आता शतकीय धावफलक पाहायला मिळेल का? आतापर्यंत 2 वेळा शतकीय धावफलक उभं राहिले. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न होता. तिथे जागा सोडली. धावाची संधी असेल. मंगेश कडून मात्र आपण पाहतो तिथे डायरेक्ट हिट होऊ शकलं नाही. बराच वेळ होता मंगेशकडे परंतु आपण पाहतो तिथे डायरेक्ट हिट झालं नाही. आणि एक सिंगल. एक धाव. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड वाढेल. धावफलकावरती 92 धावा. प्रसाद वरती आज मात्र तिथे नक्कीच नशिबाची साथ प्रसादकडे. जीवनदान मिळतात. प्रसादला संधी दिली जाते. 92 धावा धावफलकावरती. 17 चेंडूमध्ये 58 धाव्यांवरती खेळतोय प्रसाद. ऑन स्ट्राईक. पुन्हा त्या सौरभ तयार.
यावेळेस मात्र चेंडू पायीला ओळखला आणि पाठवलाय सर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. संग्रामदादा चषकाला सलामी ठोकणारा येतोय सनसनी चौकार. शहाण्णव धावा धपल काय वरती. एक चेंडू बाकी आहे पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा. गोलंदाज तयार सौरभ. दोर फुलटॉस होता. उतरता चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय निखिल थर्डमॅनला तिथे चेंडू स्टॉप करेल. तोपर्यंत एक सिंगल आली. या सिंगल बरोबर पहिला डाव संपेल. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर मुळशी सम्राट कासरसाई टीमने बनवल्या त्या 97 धावा 98 धावेंचं टार्गेट. चला कासरसाई टीम त्वरित आपण या. अक्षयन टीम मित्रांनो वेळ वाचवायचा. यानंतर सेमीफायनलचे सामने आपल्याला खेळवायचे. मेगा फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. आज मात्र या स्पर्धेसाठी प्रमुख आकर्षण नक्कीच ज्यांना आमंत्रित केलं गेलं डान्सिंग अंपायर नितीन वेताळ सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. पुण्याचा मायकल नितीन वेताळ सर आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही संग्रामदादा चषकाच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो. लॉट्स करतो आपण या ठिकाणी. तिन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित. चालू सामन्यातील विजेता म्हणून असं चिठ्ठीमध्ये नाव असेल. चालू सामन्यातील संघाची चिठ्ठी जर आली तर तो सामना दुसरा होईल. सेमीफायनल क्रमांक 2 ती होईल याची नोंद घ्या. तिन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. चालू सामन्यातील दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. लहान मुलांना विनंती आपण कृपया थोडं साईडला या. मला 2 चिठ्ठ्या उचल. पहिला सामना अखिल कासरांबोली क्रिकेट क्लब कासरांबोली त्यांच्या विरोधामध्ये नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे. सेमीफायनल क्रमांक 1 सेमीफायनल क्रमांक 2 चालू सामन्यातील विजेता संघ आणि स्वर्गवासी सतीदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासरांबोली अंबरवेट या 2 संघांमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 होईल. टॉस करतोय आपण या ठिकाणी. टॉस साठी या. उरावडे टीमचा कॅप्टन आणि अखिल कासरांबोली टीमचा कॅप्टन टॉस साठी या. टॉस करण्यासाठी सन्मान्य अरुण भाऊ शेडगे आणि दत्ताभाऊ जाधव या मान्यवरांना विनंती आहे आपण या. आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. चला आघाडीचे दोन्ही बॅटर मुळशी सम्राट कासरसाई टीम आपण देखील क्षेत्ररक्षण सजून घ्या. 98 धावेंचा टार्गेट आहे. दुसरा डाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा इनिंग पाहायला मिळतील. दुसऱ्या डावामध्ये जाऊयात ऐकण्यासाठी नितीन वेताळ सरांकडे या. सर आपलं स्वागत आहे. हॅलो चेक. हॅलो चेक. नमस्कार मंडळी. रामराम. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. रायझिंग स्टार करंडक 2025 या स्पर्धेमध्ये खरंच आज अंतिम दिवस आहे. मी नितीन वेताळ पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. टार्गेट आहे 98 धाव्यांचं. ही मॅच खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल खेळेल आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र 5व्या क्रमांकासाठी ग्राह्य धरला जाईल. खरं तर भारतीय जनता पार्टी मुळशी आयोजित माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त खरं अर्थानं संग्रामदादा चषक 2025 ह्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा या क्रिकेटच्या थराराकडे. महत्वाची मॅच असेल. आपण बघतोय स्ट्राईकला आहे परिषद आहे स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आपण बघतोय श्रवण पवळे आणि गोलंदाज अक्षय शितोळे. मॅचला होते सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. बोला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. मॅच महत्वाची असणार आहे.
टायमिंग आहे 12:56. दिलेल्या टायमाच्या आत तुम्हाला 6 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचे आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने हाताळलाय, नो चान्स. क्षेत्ररक्षक मत त्या ठिकाणी असतील. कव्हर केला जाणार आहे. आयुष्यामध्ये बॅकअप लय गरजेचा आहे. ज्याच्या आयुष्यामध्ये बॅकअप नसेल त्याच्या आयुष्याचा बॅकअप झाल्याशिवाय राहणार नाही. आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे, बॅकअप देणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्या स्पर्धेची आणि आयुष्याची सुरुवात चांगली असेल ना तिथे शेवट देखील चांगलाच होतो. 2 धावेने संघाचं खातं खुललं गेले. सेमीफायनलचा पहिला टॉस झालाय. उरवडे संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय. फुल टॉस दिलाय, दिशा देण्याचं काम. मोठा फटका, ताकद आहे, लॉंगला जाईल, सीमा बार, छर छर चौकार. या 4 धावेने धावसंख्या फलक मात्र 6 या धावेंवरती जाते. 34 चेंडू बाकी आहेत. 92 धावेंची गरज. केल्याने होते, आधी केलेच पाहिजे. प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं, तुला रगाड्या भीती कशाची. भीतीनं बाळगता खेळावं लागणार आहे. याआधी काय झालं त्यापेक्षा आता काय होणार आहे आणि आता काय करायचंय याच्याकडे तुम्हाला बघावं लागणार आहे. इवन येथे प्रसाद दादा जाधव यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वा बैटी शॉट, नो चान्स, फायर विकेट जाईन, 1 टप्पा खात चौकार. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा फलकावरती आहेत. मी नेहमी सांगत असतो, स्वतःच आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. स्वतःच आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि तोच इतिहास तुम्हाला या चषकामध्ये, या स्पर्धेमध्ये घडवायचा आहे. 3 चेंडू खर्च झालेत, 10 धावा बनवल्या गेल्यात. अक्षय एक चांगली गोलंदाजी करतोय. वर्ष पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. पंचांच्या डाव्या बाजूनी अक्षय गोलंदाजी करेल. पुढे येऊन जागा बघितली, एक पायवर स्क्वेअरला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक सुंदर होते, फिकी सुरेख आहे तो, पण तिकडे 2 धावा बनवल्या जाणार आहेत. धाव आयुष्याची कधी थांबत नाही आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूला तुम्हाला धाव करावीच लागणार आहे. यशाचं शिखर तुम्हाला गाठायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागतील आणि ते प्रयत्न तुमचे सातत्याने तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जातात. 12 धावा फलकावरती, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर इथं कंप्लीट होताना अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. फुलटा चेंडू, दिशा दिली, स्क्वेअर लेगला, नो चान्स, छर छर चौकार. खरं तर पंचांचं कौतुक करावं लागेल. आमचे आदरणीय अनिल माळी सर असतील, परदेशी सर असतील, अमर परदेशी सर आहेत, एकीकडे आमचे विनोद सर आहेत. या सर्वांचं मनापासून सरसे स्वागत. गेले 5 दिवस खऱ्या अर्थानं एक चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खूप नाव आहे या सर्व पंचांचं. हो, आड्याबॅट्याने खेळायचा प्रयत्न केला, अपील तर केली गेली तिथे, पण इथे DOT डॉट चेंडू. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 16. खरं तर आपण पहिल्या दिवसापासून एक आवाज ऐकतोय तुषार गवारे सरांचा. युवा आवाज आहे, खरं तर मुळशीचा एक सुंदर गोड आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. 6 चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्यात. थोडस घाई करायचे मित्रांनो. आयुष्यामध्ये चालणारी गाडी तुम्हाला थांबवता येईल, तुटलेली मैत्री तुम्हाला जोडता येईल, पण गेलेला टाइम आयुष्यामध्ये परत कमवता येत नाही. त्याच्यामुळे आहे त्या टायमाला आहे ते काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला दिलेले षटक काहींचा अवधी दिलाय, त्या अवधीमध्ये तुम्हाला ते संपवावे लागणार आहेत. 30 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. 82 धावींची गरज आहे. प्रयत्न सुंदर आहे. अथर्व आपण बघतोय, अथर्व बोडके आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. या ओव्हरमध्ये किती धावा रोखण्याचा तो प्रयत्न करणार आहे. आणि एकीकडे दोन्ही बॅटर तयार आहे, एकीकडे श्रवण आहे आणि स्पर्शद आहेत. दोन्ही बॅटरने मात्र मजबूत स्टँड अप दिलाय, पंच केलाय चेंडूला, एक टप्पा खात
छर 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 चौकार. 20 धावा फलकावरती. स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात जे स्वप्नांसाठी सातत्याने लढा देतात. आणि क्रिकेटची व्याख्या तशीच आहे. टीमसाठी जो लढतो तो जिंकतो. 29 चेंडू आणि 78 धावेंची गरज. फुल टॉस दिलाय. थोडीशी ताकद कमी. टेक्निक आहे लाजवाब. जाईन पुन्हा एकदा बॅक टू बॅक. तू चल मैं भी आया. 4 4 4 चौकार. यस, आपण तिसऱ्या पंचांची नक्कीच मदत घेणार आहोत. हा चेंडू कोणत्या पद्धतीचा आहे? विमर आहे की नाही? विडो सर आहेत आमच्या नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. सेफ आहे. सुंदर चेंडू आहे. क्रिकेट म्हणजे काय मी सातत्याने सांगत असतो. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे विश्वास, क्रिकेट म्हणजे हार, क्रिकेट म्हणजे जिद्द. आज तुम्हाला हार समोर ठेवून जिंकावं लागणार आहे. 24 धावा फलकावरती. खोलवरचा चेंडू होता तिथे अपील केली गेली. एक सुंदर चेंडू. बॅटरचा सुंदर अभ्यास केल्यानंतर अथर्वची गोलंदाजी आपण बघितली. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू मात्र डॉट टाकला गेला. थोडंसं कमबॅक करतोय आता आपण बघतोय अथर्वला. आता कमबॅक तुम्हाला करावा लागणार आहे. ज्याला ज्याला आयुष्यामध्ये कमबॅक करता आलं त्याला काही नाही करता आलं तरी चालेल, पण त्याला इतिहास घडवता आला हे आपण बघितलंय. टायमिंग होता तिथे फटका फसला गेलाय. स्लिपला क्षेत्ररक्षक एक टप्पा खात, दोन टप्पा खात नक्की चांगलं क्षेत्ररक्षण करतील. तोपर्यंत चेंडू अडवला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी सुरेख आहे. इथे तिसऱ्या पंचांची नक्कीच मदत केली जाईल. तिसरी धाव पूर्ण आहे की अपूर्ण आहे? बॅटर सेफ आहे की आउट आहे? येणारा काळ नक्कीच सांगणार आहे. टीव्ही अंपायरकडे आपण जातोय पुन्हा एकदा. चर्चा, महाचर्चा केली जाते. आजचा दिवस महत्वाचा आहे. आज नाही तर 365 दिवस नाही. आजचा दिवस तुम्हाला गाजवायचा आहे. रायझिंग स्टार आपण बघतोय पेरंगुट टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दिसते. यस, बॅटर आउट आहे. प्रयत्न चांगले होते. थ्रो मात्र सुरेख केलाय जय शेलार. हा थ्रो बघण्यासारखा होता. आपण जरी टीव्ही अंपायरच्या मदतीने बघितलं तर डायरेक्ट हिट जयचा आपण बघितला. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी. चला न्यू बॅटर तयार राहायचंय. पहिली विकेट आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश गलगवडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. यांच्याकडे ती ताकद आहे, यांच्याकडे ती जिद्द आहे. टीम ज्यावेळेस संकटामध्ये असते ना त्यावेळेस मंगेश मैदानाच्या आतमध्ये आले की त्याच जिद्दीने त्याच विश्वासाने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आपण बघितलं श्रवण आउट झाल्यानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुचितचा प्रयत्न केलाय तिथे. अपील केली जाते बॅट्समन कडून. आपण बघतोय की सेकंड लाईनच्या बाहेर चेंडू आहे असं सातत्याने सांगितलं जातं. पण अमर सर अनुभवी पंच आहेत. यस, नो बॉल. अति घाई संकटात इथे चुकीला माफी नाही. आज चुका केला तर 305 दिवस तुम्हाला सुधारावी लागेल. त्याच्यामुळे 365 दिवस वाट बघण्यापेक्षा आजचा दिवस तुमच्याकडे आहे. आज चुका करू नका. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा संग्रामदाता चषक 2025 च्या वतीने मनापासून सरसे स्वागत. थोडासा वेळ घेतायत अथर्व. अथर्वने थोडंसं कम बॅक केलं. या ओव्हरमध्ये दोन चौकार जरी गेले असतील तर एक विकेट महत्वाची त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपण बघितली. चांगला थ्रो त्या ठिकाणी. 27 धावा फलकावर.
टायमिंग आहे पुलकीलाय एक टप्पा खात सीमा पार 4 चौकार. हॅलो. 2 षटकांचा सामना मैदानामध्ये संपलाय. 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा एका गड्याच्या मधल्यामध्ये बनवले गेलेत. अजूनही 24 चेंडू आणि 67 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 24 चेंडू आणि 67 धावांची गरज म्हणजे प्रत्येक ओव्हरला तुम्हाला 16 धावा बनवणं गरजेचे आहेत. चला थोडं फास्ट मध्ये खेळायचे विनंती आहे. अजून भरपूर सामने आहेत. तुम्हालाही माहिती आहे ज्यावेळेस सेमी फायनल खेळवली जाते त्यावेळेस घाई न करता ती मॅच खेळवली जाते आणि त्या महत्त्वाच्या मॅचेस असतात. कारण ही महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती उभा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 16 धावा दिल्या होत्या. आता या ओव्हरमध्ये तो किती रोखेल याच्याकडे माझं सगळ्यांचं लक्ष आहे. पंचांना पास करून डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. स्ट्राईकला आपण बघतोय मंगेश बलकवडे मैदानाच्या आतमध्ये. वाह व्हाट अ टायमिंग. नाद खुळा न गणपती पळा. षटकार 6 धावा. या 6 धावेने मात्र गणित बदललंय. एक तेरी तो एक मेरी. मी मगाशी म्हणलं तुम्हाला ज्यावेळेस मंगेश मैदानाच्या आतमध्ये येतात एक नवी उमेद एक नवा जोश त्यांच्याकडे असतो आणि टीमसाठी लढत त्यांचा सातत्याने असतो. मंगेशच्या बॅट मधून हा पहिला षटकार. ओहो सुंदर चेंडू. थोडंसं स्पीड कमी केलं गेलं. बॅटरचा थोडासा अभ्यास स्लोअर चेंडू त्या ठिकाणी. मंगेशने तो चेंडू अगदी अभ्यास करून हाताळला गेलाय. कधी कधी नमस्कार करणं गरजेचं आहे. जिथे नमस्कार केला जातो तिथे दुसऱ्या चेंडूवरती चमत्कार दिसल्याशिवाय राहत नाही. मी एकीकडे चमत्कार अक्षय दाखवेल की मंगेश येणार काळ नक्कीच सांगणार आहे. थोडंसं आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे. लॉंगचा आपण बघतोय जो जवळ घेतला गेलाय. ऑफ साइड असेल लेग साइड असेल सगळे सुंदर क्षेत्ररक्षण आहे. हो दिशाहीन केलाय चेंडू तिथे आपण बघितलं. हो 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 थापी शॉट. नो चान्स. फायर ब्रिगेड आग लावली आहे मैदानाच्या आतमध्ये. ताता थैयान बघ भैया. 4 चौकार. ही गाडी थांबणार नाही. तुम्ही एकदा मनावरती घेतलं ना की इथे मला धावा बनवायच्यात मग तिथे धावांचा डोंगर नाही तर धाव्यांची परत उभी राहणार आहे. आणि मंगेशकडे ती ताकद आहे. 7 सोबत असेल तर बात नक्कीच होणार आहे. षटकार चौकार सगळ्याच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये होणार. पहिल्या चेंडूवरती षटकार डॉट नंतर त्यानंतर चौकार. 41 रन 41 धावा फलकावर. यास इथे अपील केली गेली. सुरेख चेंडू होता. थोडं सफलून खेळायचा प्रयत्न केलाय पण अक्षयने थोडंसं कमबॅक केलं या चेंडूवरती. 20 चेंडू बाकी आहेत अजूनही आणि 57 धावेंची गरज आहे. शरीर भेद घेणारा चेंडू आपण बघितलं कोणती धाव मिळणार नाहीये तिथे. मंगेशला थांबवलंय. आपण जेवढं कौतुक ज्यावेळेस बॅट्समनचं करतो ना तेवढंच कौतुक गोलंदाजाचं सुद्धा करावं लागतं. असे कित्येक गोलंदाज आहेत ज्याने 6 चेंडूवरती 5 षटकार दिल्यात पण 6व्या चेंडूवरती ज्याने षटकार मारलाय त्याची विकेट घेताना आपण बघितलंय. यालाच क्रिकेट म्हणलं जातं. आज तुझा तर उद्या माझा हा दिवस क्रिकेटमध्ये आपण सातत्याने बघतो. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. अक्षय तयार मंगेश तयार आमने सामने. यॉर्कर ब्रह्मास्त्र वापरलंय तिथे आणि हे अस्त्र प्रत्येकाला उचलता येत नाही. तिथे थांबावंच लागेल. बॅटवर बसला की षटकार दिसेल आणि हुकला तर नक्की तिथे तिरफळाचित होईल. 3 ओव्हरींचा सामना मैदानामध्ये संपलाय.
41 धावा बनवल्या गेल्यात एका विकेटच्या नुकसानीवर. उर्वरित 18 चेंडू आणि 57 धावेंची गरज आहे. चला टाइम वाया नका घालू, मी विनंती आहे. चर्चा महाचर्चा होऊन जाते, त्यामुळे चर्चा करू नका. सहा चेंडूंवरती 6 षटकार मारणं म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूंवरती 6 चेंडू डॉट बनवणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे क्रिकेट. आणि आज तोच क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. स्वतःला सांगा मी अजून थकलो नाही, स्वतःला सांगा मी अजून हरलो नाही, मला जिंकायचे, माझी टीम माझ्या सोबत आहे. मग तो बॅटर असेल बॉलर असेल, आज तुम्हाला जिंकण्यासाठी लढायचं आहे. अथोरा बोडके पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर होती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 13 धावा 1 विकेट त्यांनी खर्च केली होती. आता त्याला मात्र इथे विकेट घेणं गरजेचं आहे. गोळे मात्र स्ट्राईकला आहेत. हॅलो चेक. 16 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 52 धावा बनवण्यासाठी प्रयत्न मैदानामध्ये चालू. एकीकडे रोखलंही जातं, एकीकडे बनवण्याचा प्रयत्न, एकीकडे रोखण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावे लागणार आहे. गोलंदाज तयार. अथर्व आपण बघतोय मंगेश तयार आहेत बॅटिंग साठी. गुडगाड एक शॉट देख, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. या षटकाराने मात्र रायझिंग स्टार पेरंगुट टीमच्या 52 धावा कंप्लीट. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. 15 चेंडू 46 धावेंची गरज. काय होणार आहे? इतिहास कोण लिहिणार आहे? आज तुम्हाला इतिहास लिहायचा आहे. जो 5 रुपयाचा पेन विकत घेतो त्याला इतिहास नाव लिहिता येतं, पण ज्याला कष्ट करता येतात त्याला मात्र इतिहास घडवता येतो. आणि आज तुम्हाला तेच कष्ट मैदानामध्ये दाखवायचे. 52 धावा बनवल्यात, 1 विकेट मैदानामध्ये गमावली गेली. 15 चेंडू आणि 46 धावेंची गरज. इथे नो इक्का ना दुक्का, जिथे असेल मंगेश तिथे असेल षटकार आणि चौकाराची परिभाषा. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. अथर्व गोलंदाजीला तयार, पंचांच्या डाव्या बाजूने. नमस्कार केला. चेंडूला दिशा दिली, कव्हर मध्ये पॉइंट आपण बघतोय. सिंगल मिळेल, मिस फिल्डिंग. 2 बनवल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा नकार दिलाय. इथं मिस करू नका. हा मिशन तुम्हाला शेवटच्या चेंडूवरती खूप मोठा धोका देऊन जाऊ शकतो. या 2 धावेने धावसंख्या थोडीशी बदलेल, हलेल डुलेल. 54 धावा. मॅच रंगली आहे इकडे. 14 चेंडू आणि 44 धावेंची गरज आहे. थोडासा कान मंत्र आहे. बॅटरला बॉलरला जर पाणी लागलं तर बाहेरून तयार ठेवा. 12th मॅन आपल्याला विनंती आहे. शॉट पे चेंडू टाकला गेलाय, फटका फसला, बॅटीची यश आणि इथे सुंदर झेल.
मंगेचा संपलाय खेळ. आधी जरा बजाव. थँक्यू डीजे. ए बा बॅट्समन उशीर करू नका विनंती आहे. न्यू बॅट्समन आपण बघतोय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते युवा खेळाडू आहेत. अथर्व पवळे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तर यांच्याकडे ती चिकाटी आहे. नवीन गेम खरं तर आपण अथर्वला अनेक वेळा खेळताना बघितलंय. ओ हो हो, बिग ब्लास्टर याला म्हणतात, षटकारचा मास्टर अथर्व पवळे. वा, बिग बिग. थँक्यू डीजे. 12 चेंडू बाकी आहेत, म्हणजे 2 ओव्हरींचा सामना बाकी आहे आणि बनवण्यासाठी 38 धावा अजून तयार आहेत. आपण बघितलं 4 षटकांचा सामना संपलाय. 60 धावा बनवल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडू 38 धावेंची गरज. आता प्रत्येकाला थोडंसं मनावर दडपण ठेवून आणि मनाचे थोडेसे रस्ते खुले करून मॅच खेळावी लागणार. मग तो बॉलर असेल, बॅटर असेल, फिल्डर असेल, ही मॅच आता प्रत्येकाकडे. जेवढीच जिम्मेदारी बॅट्समनची आहे तेवढी जिम्मेदारी इथे गोलंदाजाची आहे आणि तेवढी जिम्मेदारी मात्र इथे फलंदाजाची आहे. इथे तुम्हाला फलंदाज, बॅटर आणि इकडे फिल्डरकडे मात्र लक्ष द्यावं लागणार आहे. 12 चेंडू 38 धावेंची गरज. खरं तर शिव आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये पाणी द्यायला गेलता. केतन मात्रे सुद्धा ज्यावेळेस 12वा खेळाडू असा तेव्हा पाणी द्यायला जायचा. भविष्यातला हा क्रिकेटर आहे शिव, त्यालाही शुभेच्छा असतील. 60 धावा 2 गडी बाद. हो, खोदला इथे हेलिकॉप्टर, स्लो हेलिकॉप्टर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. मिनी हेलिकॉप्टर जसं आपण म्हणतो ना, स्लो मिनी हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न इथे अथर्वचा. परिषदने आपण बघितलं चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न केला होता. 11 चेंडू आणि 22 धावेवरती खेळतोय तो. आडाबॅटीने खेळायचा प्रयत्न, लॉंगला जातोय, मिड ऑफला नक्कीच अडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळेल तिथे. थोडीशी फेकी खराब. ये मौका नाही छोडेंगे ये. इथे चुकीला माफी नाही. इथे अंदाज फेल तर येरवडा जेल. आज तुम्हाला अंदाज नाही फील करायचा, अंदाज तुम्हाला बरोबर पकडायचा आहे. 63 धावा 2 गडी बाद. 1-1 धाव महत्वाची आहे. 1-1 डॉट चेंडू महत्वाचा आहे. 1-1 रन महत्वाची. 1-1 कॅच महत्वाचा. 1-1 थ्रो महत्वाचा आहे. महत्व प्रत्येकाला इथे. मनामध्ये धगधग चालू आहे. हे 10 चेंडू कोणाला नेणार आहे सेमीफायनल मध्ये.
पायामध्ये अंतर घेतलंय आणि तेच अंतर पंचांनी हातामध्ये घेतलंय आणि पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल. आयुष्यामध्ये वाईट व्यक्ती मिळेल, वाईट काळ दिसेल, पण क्रिकेट ज्याला आवडतो त्याला फक्त वाईट चेंडू दिसेल. या अवंतर धावेने भर 64 धावा. 10 चेंडू 34 धावा. कोणाची होणार हवा येणार काळ नक्कीच सांगेल. हो बिग करायचा प्रयत्न केला होता, सिंगल वेळे तिथे. यस बाय लेग्स बायच्या स्वरूपात आपण बघतो ही सिंगल मिळेल आणि एका धावेने धावसंख्या थोडी पळेली ते एक धाव महत्वाची आहे. 65 धावा 2 गडी बाद. उर्वरित 9 चेंडू आणि 33 धावेंची गरज आहे. चला वेळ वाया नका घालू मित्रांनो. टाइम इज मोर दॅन मनी. आयुष्यामध्ये पैशापेक्षा वेळ महत्वाची आहे आणि ती तुम्हाला वाचवायची. अजूनही 9 चेंडू. या ओव्हरचे 3 चेंडू महत्वाचे ठरणार आहेत. चला गोलंदाजाला विनंती आहे थोडं फास्ट मध्ये खेळायचंय. फुल टॉस दिलाय, फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल, टेक इन. वा कॅच घेतला असताना सर मिठी इथं नक्कीच मिळली असती त्याला. हा कॅच महत्वाचा होता. थोडस दडपण असतं कॅच घेताना सुद्धा. आपण म्हणतो कॅच सुटला, त्याच्या जागी जर आपण असतो तर आपल्या मनात काय चाललं असतं आपल्याला माहित आहे. वैभव एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 31 धावेंची गरज. फुल केलाय चेंडू इथे, फेकून दिलाय पुन्हा एकदा इथे. पंचांनी मात्र दंडित केलंय. इकडे एक या रनसाठी नक्कीच तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत. पंचांनी नक्कीच इकडे नो बॉलची यस रन आउट चेक केला जाणार आहे. आत्ताचा नो बॉल आहे. एक चेंडू आणि एक विकेट, एक रन हा महत्वाचा असणार आहे. ओव्हर स्टेप मला असं वाटतं ओव्हर स्टेप होता बरोबर ना अनिल सर. यस पंचांचं लक्ष खूप सुंदर असतं. आपण म्हणतो की पंचांना फक्त 3 स्टंप बघायचे असतात, पण खऱ्या अर्थानं पंचांना त्या स्टंपाबरोबर बॉलिंग लाईन सुद्धा बघायची असते, साईड लाईन सुद्धा बघायची असते, बॉलर कोडे टप्पा टाकतो, त्याची हाईट किती आहे, त्या सगळ्या गोष्टींकडे मात्र पंचांचं लक्ष असतं. बॅटर इथे आउट आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण मदत मागितली. तिसऱ्या पंचांनी नक्कीच तो निर्णय सांगितलाय की बॅटर थोडासा लेट आपल्या स्क्रीज मध्ये पोहोचलाय. तोपर्यंत विकेट किपरने मात्र विकेट तिथे घेतलेली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतील. जरा लवकर या, थोडंसं स्पीड द्या. यस यस सर. जयेशचा थ्रो होता अरे कलेक्शन मात्र अक्षय ना अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय. अक्षय ही विकेट महत्वाची ठरणार आहे. जाऊया न्यू बॅटर मैदानामध्ये आहे कमलेश. यस इक्वेशन. 8 चेंडू आणि 29 धावेंची गरज आहे. पडली तुझी माझी गाठ, कोण कोणाची लावेल वाट, चेंडू शिल्लक गाठ आणि 29 धावेंची गरज. थांबणार, वेळ घेणार आणि टप्प्यात आला की कार्यक्रम दिसणार. 8 चेंडू 29 धावेंची गरज. ओ नो चेंडू दिला इथे पंचांनी.
गलती पे गलती कर बैठे, थ्रो सुद्धा थोडासा मिसस्टँडिंग होतोय. केली चूक, चुकीला नाही माफी, गलती पे गलती कर बैठे है. खाताना भेळ चालेल पण खेळताना खेळ खेळू नका. जिथे एक जायला पाहिजे तिथे पंच एकदा धावा सांगता. पाच. नो धावून काढल्या 4, 1+4. आता मात्र धावा मिळतील 5. या 5 धावेने गणित बदलले. 8 चेंडू 29 धावा होत्या. इथे 8 चेंडू आणि 24 धावेंची गरज आहे. मॅच रंगली आहे. नाही दिवसा ढवळ्या चोऱ्या कशा करायच्या तर अशा करायच्या. माहित असतं समोरच्याला की हा चोरी करतोय, पण चोरी करण्यासाठी वाटा दिला की चोर पळणार आहे. 9+4 4 5. 8 चेंडू आणि 24 धावेंची गरज आहे. कुछ भी हो सकता है. क्रिकेट आहे. वा सुरेख चेंडू, वेग आहे तिथे. यस बॅटरने इकडे तिसऱ्या पंचांची मदत मागितली की हा चेंडू वाईड आहे की नाही. पंचांना चॅलेंज ज्यावेळेस दिलं जातं ना त्यावेळेस गंमत एक वेगळी होते. मग ते पंचांची परिभाषा आणि क्रिकेटच्या खेळाडूची परिभाषा दिसून येते. पंचांना थोडंसं चॅलेंज आहे पण इकडे तिसरे पंच त्याचं उत्तर देतील. महेश सर नक्कीच सांगतील आम्हाला काय आहे निर्णय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय महेश सर आहेत. मनाची धाकधूक चालू आहे आणि इथे फेअर डिलिव्हरी. घारीची नजर आणि पंचांची नजर याच्यात कधीच अंतर ठेवू नका. जिथे अनिल माळी सर असतील ना तिथे निर्णय चुकणार नाहीये. पण त्यांचाही तो अधिकार आहे खेळाडूंचा की तुम्ही तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकता. तुमच्याकडे ती अथॉरिटी आहे. 7 चेंडू 24 धावेंची गरज. फलटा चेंडू होता, फटका फसलाय. फिल्डर थोडासा चुकतोय. 1 चूक 2 चूक, सिंगल बनवली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब थ्रो. चूक 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 आणि आयुष्यात किती चुका करायच्या या मॅचने खूप काही दाखवून दिलंय. विकेट असेल पण 3 धावा पूर्ण आहेत. क्या बात आहे. कोण म्हणतं की क्रिकेटमध्ये फक्त षटकार आणि चौकाराची परिभाषा असते. या मॅचने दाखवून दिले की आम्ही पळून 4 धावा बनवल्यात आणि पळून 3 धावा बनवल्यात आणि प्रत्येक ठिकाणी जिथे सिंगल जायला पाहिजे तिथे 4 गेलेत. या 3 धावेने मात्र धाव संख्या थोडी बदलेल. विकेट मिळेल त्यांना तिथे. जयेश शेलार. शेलार मामांचा इतिहास जर आपण बघितला इतिहासाच्या पानांमध्ये, इतिहासाच्या धड्यांमध्ये, तो इतिहास अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही, डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. आज इथे जयेश शेलार आणि वर्ल्ड इज गोल्ड म्हणलं जातं, जुनं ते सोनं. त्यावेळेस एक अनुभव, अनेक जुना खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो ना त्यावेळेस गेम बघण्यासारखा असतो. सत्याहत्तर धावा, 4 गडी बाद, 6 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे. मनाला सांगा थकलो नाही, मनाला सांगा मी थांबलो नाही, मला लढायचंय, मला जिंकायचंय. 6 चेंडू 21.
अथर्व. त्याला अर्थ लावावा लागणार आहे आता या 6 चेंडूंमध्ये. आणि गोलंदाज जयेश शेलार. अथर्वच्या बॅट मधून तातात थैयान बघ भैया. बिग 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 षटकार. रामायण घडलं त्याला करणी सीतामाय. कान खोलून ऐकून घे लाडक्या गजराबाई. साखरबाईचा नाद येडा खुळा हाय. अगं साखरबाईचा नाद येडा खुळा हाय. थँक्यू. 25 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थानं 5 षटकं संपवल्यानंतर 6व्या षटकातला पहिला चेंडू अथर्वने मात्र षटकार. हो इथे बॅटची यश आहे. फिल्डर आहे तिथे. गडबड होतीये का. अथर्वला सांगितलं जातंय हे घरटा आता तुला सांभाळायचं आहे. ही खिंड तुला लढायची आहे. येथील अडथळे लाखही तुला लढत राहायचंय. अरे हरलो त्या तरी चालेल पण जिंकायचा प्रयत्न तुला करायचा आहे. आज तो प्रयत्न तुला करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पण इकडे जयेश शेलारच्या खांद्यावरतीही झेंडा फडकताना दिसतोय. तर एकीकडे अथर्वच्या खांद्यावरतीही विजयचा झेंडा फडकताना दिसतोय. मगाशी मी सांगितलं मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. 4 चेंडू 15 धावेंची गरज. तडजोड आहे हे. अथर्व पंच केलाय चेंडूला. हवाई सफर करत चेंडू जातोय. बाहुबली षटकार. गणित होतं कुठे, गणित आलंय कुठे. 3 चेंडू आणि 9 धावेंची गरज. जिथे अथर्व आहे तिथे मॅच आहे. सर बॉल. तर मनामध्ये धक 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 चालू आहे. षटकार किंग झेंडा मिरवणार का इकडे गोलंदाज जयेश शेलार. मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. मॅच बॉल आलाय. तीन चेंडू 9 काय होईल आपण पाहू. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहे. आणि क्रिकेट असा खेळ आहे शेवटच्या चेंडू पर्यंत सांगता येणार नाही काय होईल. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 2 षटकार आले. पुढच्या 3 चेंडूंमध्ये सिंगल डबल की विकेट की षटकार बघूया. ओ अथर्व अथर्व थांबत नाहीये. वा भाई वा. दे धनाधन. इथे 1-2 ची परिभाषा नाहीच आहे. इथे फक्त छक्के पे छक्का. दे धनाधन. थँक्यू डीजे. डीजेचा आवाज सुंदर आहे. 7 चेंडूंमध्ये 26 बनवलेत. 2 चेंडू आणि 3. शेलारकडे अजूनही संधी आहे. 1 डॉट बॉल मनाचं दडपण वाढवेल आणि 1 चौकार मॅच संपवेल. 2 balls 3 runs. अच्छा यस यस थँक्यू सर. सुपर ओव्हर का. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. ग्राउंड द शॉट आपण बघितलाय. सुरेख फटका आणि इथे थोडस मिस झालाय. थोडासा मिस झालाय. अजूनही खेळ संपला नाही. 1 चेंडू 1 धाव. ही आयुष्याची धावा आहे. ही या स्पर्धेची धावा आहे. हा चेंडू ठरवणार आहे
संग्राम दादा चषक 2025 सेमी फायनल कोण खेळणार आणि 5व्या नंबरचा मानकरी कोण असणार? फिल्डिंग मध्ये बदल आहे. झकडलंय, ढाली लावल्या गेल्यात, या ढालींमधून वार करायचा आहे. 1-1. अथर्वच्या मनामध्ये थक 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 चालू आहे. इकडे शेलारच्या मनामध्ये थक थक चालू आहे. ज्याच्याकडून बॉल सुटेल त्याच्या मात्र काय होणार आहे बघूया. दोन्ही टीमला शुभेच्छा. यस, एक्सरक्षक आपण बघतोय अक्षय या संघाचा संघ नायक आहे आणि संघ नायकाची ही बांधणी आपण बघतोय. आतापर्यंत काय झालंय ते जाऊ द्या, आता काय करायचंय त्याच्याकडे लक्ष राहू द्या. 1-1. बघा मॅच कुठे होती, 6 चेंडू 98 धावा बनवायची होती, आता 1 चेंडू 1 बनवायचा आहे. इथे टायमिंग आलाय, महत्व आहे. वा अथर्व, काय जबरदस्त बॅटिंग केली. हिरो आहे हिरो. उचलून उगाच कोणाला घेत नाही. निवडून आल्यानंतर नेत्याला उचलून घेतात आणि जिंकल्यानंतर बॅटरला उचलून घेतात किंवा बॉलरला उचलून घेतात. पण इथे अथर्वने मात्र इतिहास केलाय. हा भाषा ठरलाय या मॅचचा, हा हिरो ठरलाय. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू डीजे. आणि मॅन ऑफ द मॅचही तोच आहे. या आम्ही तुम्हाला सन्मानित करतोय. यानंतर मात्र पहिली सेमी फायनल असेल आणि मैदानाच्या आतमध्ये पुण्याचा मायकल डान्सिंग अंपायर नितीन वेताळ मैदानामध्ये असतील. थँक्यू. या ठिकाणी आज खेळणारे सर्व संघांना एक सूचना, एक नियम तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. सायंकाळच्या सत्रामध्ये बक्षीस वितरण समारंभ ज्यावेळेस होईल त्यावेळेस संघातील सर्व खेळाडू या मैदानावरती बक्षीस वितरणासाठी उपस्थित असणं गरजेचं आहे. 12 खेळाडू विथ जे काही आयोजक कमिटीने तुम्हाला टी शर्ट दिलेले आहेत ते टी शर्ट घालून आपण या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. जर कोणत्या संघाचे खेळाडू नसतील तर एका प्लेअर मागं 2000 रुपयांची पेनल्टी त्या संघाला दिली जाईल. त्यामुळे 5 संघांनी याची नोंद घ्या. 5 संघांनी याची नोंद घ्यायची की आपले 12 खेळाडू या ठिकाणी या मैदानावरती खेळलेले 12 खेळाडू सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे.